पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं भवानीपेठ परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं भवानीपेठ परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाणवत असलेल्या रक्तटंचाईची गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 304 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केलं। अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्यानं सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शिबिर पार पडलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, अखिल भारतीय बेरड समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव जमादार, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर यांच्यासह शरणप्पा डोळे, सायबण्णा मुडल, बसवराज जाटगल, बंडोपंत डोळे, अप्पण्णा पाटील उपस्थित होते। यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या पीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचं नाव मिळालं हे केवळ संघटना एकत्र राहणं हे शक्य होत आहे। शुभेच्छांना व त्यांच्या सर्व मित्र परिवाराला एक मनापासून शुभेच्छा देतो की कधी खंड पडला नाही। अनेक वर्ष रक्तदान शिबिर या ठिकाणी चालतं आहे आणि ह्याचा खऱ्या अर्थाने उपयोग गोरगरिबांना होत आहे। जे रक्तदान आहे ते श्रेष्ठ दान आहे आणि यांच्या माध्यमातून हे सेवा अखंड अशी चालू राहावी ही या ठिकाणी अहिल्यादेवी प्रार्थना करतो। सोलापूर शहरामध्ये पण त्यांच्या नावाने आपल्या सोलापूरकरांनी विद्यापीठाची उभारणी केलेली आहे आणि या विद्यापीठामध्ये पण भव्य असं अहिल्यादेवींचं स्मारक चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। आज त्यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून हे इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून हे मोठं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अहिल्यादेवींनी जे लोकोपयोगी कार्य केलेलं आहे त्यांचा वारसा चालू ठेवण्यासाठी या मंडळाला मी शतशः धन्यवाद देईन की त्यांच्या स्मृती जागवण्याचं आणि लोकोत्तर कार्य करण्याचा तुम्ही जो वसा घेतलेला आहे तो असाच तुम्ही कायम ठेवा आणि अहिल्यादेवींचं स्मरण आपल्या सगळ्यांना कायमस्वरूपी राहावं असं कार्य करत राहा हाच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना संदेश देते। पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, जे शिवसेनेचे यावर्षीचे उमेदवार सुरेश अण्णा पाटील यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी करत आहेत। त्यामध्ये रक्तदान शिबिराचा एक चांगला कार्यक्रम गेले अनेक वर्ष ते सातत्याने राबवतात। राजकारणात यश अपयश येत असतं पण आपल्यातला असलेला सामाजिक कार्यकर्ता हा संपला नाही पाहिजे या उद्दिष्टानं या भागात जे काम त्यांनी याआधी उभं केलं होतं ते यापुढं सुद्धा अशाच पद्धतीनं ते चालू ठेवावं अशा शुभेच्छा देतो। वर्षी 300वा जयंती असल्याने 300 ठिकाणी 321 रक्तदात्यांनी रक्तदान केलेत। आता जवळजवळ 250 रक्तदान झालेले आहेत। अजून थोडेफार होण्याची शक्यता आहे। सालाबादाप्रमाणे दरवर्षी खाऊ वाटप, जेवण वाटप, या ठिकाणी अन्नदान वगैरे केला जातो। वह्या पुस्तक वाटप, साड्या वाटप, अनेक विविध विक्रम या ठिकाणी केलेले आहेत। त्याचप्रमाणे या भागातील नागरिकांनी आज चांगल्या काम केल्यामुळं त्या ठिकाणचे कुठलेही सामाजिक कार्य असू दे आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व भवानीपेठचे भक्तगण या ठिकाणी येतात। त्यामुळं अहिल्यादेवीचा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या प्रसंगी अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, नागेश सरगम, ज्ञानेश्वर मॅकल, सूरज पाटील, नरसप्पा मनकल, मल्लेश मासरेड्डी, यशवंत पुराणिक, बसवराज रूपनर आदींची उपस्थिती होती। शिबिर यशस्वी करण्यासाठी बिपिन पाटील, यशवंत पुराणिक, रवी मनकल, विनायक पाटील, बसवराज कर्ली, अमर गंजेळी, यासीन नालवार, अफसर नालवार, गोपाल कुर्ले, लिंगराज मासरेड्डी, सिद्धारूढ गंधाळकर, जमीर शेख, सुरेश मनकल, अप्पी पुजारी, प्रभू कोळी, सिद्धराम हळ्ळी, प्रवीण डोळले, गंगाराम डोळले, शिव मनकल, अविनाश सोल्लगी, रेवंड वग्गूर, दीपक कर्ली, व्यंकटेश जाडगल, लक्ष्मण पुजारी, विजय कोळी, अक्षय साळुंखे, संतोष कर्ली आदींनी परिश्रम घेतले।